त्याच तालमीनं दिली. ही पुरातन आहे. श्री शाहू महाराजांच्या काळातली ही जनतेसाठी देशातली आठवण असं होणं विश्वातील खूप नुकसान झालं. काय सरकारकडे नुकसान नाही पडलं, पाहणी केली खूप मोठा वास्तव मिळत नाही. आणि स्वतः राजे श्री शाहू महाराजांनी हे बांधून जतन केलेलं होतं. हे बघण्यासाठी लोकांचे डोळे देशभरातून असलेले असतात. आणि आज ती पुरावा ते असणारं संग्रहालय सगळं स्टेडियम जळून खाक झालं. खूप म्हणजे वाईट घटना आहे. काय झालं मात्र सरकारनं तर बघितलं पाहिजे. पण इथं सांगू शकत नाही. हे सरकारकडेच बघू शकतंय कसं जळीत झालंय काय झालंय ते. कारण मी काय आरोप करायसाठी आलेलो नाही. आम्हाला फक्त अस्मिता आहे आणि हे पुरातन आणि हे जतन राहिलं पाहिजे एवढीच मात्र आमची भावना आहे. जरांगे पाटील म्हणून आता सरकारला ही सगळी पाहणी करतायत. जी वास्तू होती तशाच पद्धतीची वास्तू पुन्हा बांधून पुढल्या वर्षीची आज केशवराव भोसले यांची जयंती सुद्धा आहे आणि जयंतीच्या आदल्या रात्रीच ही घडलेलं आहे. कुठली जयंती जी आहे त्याच्या आधी हे सगळं पुन्हा होतं तेच वैभव पुन्हा एकदा सर्वांसमोर ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा का नसणार. वर्ष कशाला पाहिजे. सरकारनं मनात घेतलं का 2 महिन्यात करू शकतो. मनात घेतल्यावर काय होणार नाही. आमची अस्मिता असणार त्याला वर्ष कशाला लागते. आणि सरकारनं ते करावं. परंतु आता काही पुरावे काय असले तर माहित नाही. सरकारच्या कामाची पद्धत बघता तात्काळ काम होईल असं वाटतंय का? काय विश्वास वाटतो? अशा ठिकाणी व्हायला पाहिजे. अशा ठिकाणी राजकारण नको. अशा ठिकाणी सरकारनं तातडी करायला पाहिजे. नक्कीच जी काय मागणी असेल राजांची ती सुद्धा सरकारनं पूर्ण केलीच पाहिजे. आणि हे सरकार म्हणून नाही ना, त्यांनाही दिशा देणारच वास्तू आहे. त्यामुळे हिचं राजकारण कशाला. त्या दुरुस्त्या पण केल्या पाहिजेत. आणि सरकारनं आता इथून पुढे खूप लक्ष ठेवणं गरजेचं आहे. गड किल्ल्यावरती सुद्धा की जे आपला पुरातन साठा आहे हे नष्ट नाही झाला पाहिजे. आपले जे गड किल्ले तेही नष्ट नाही झाले पाहिजे. सरकारनं खूप आता बारकाईने इथून पुढे सावध राहून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण इथं जर असं होतंय तर बाकीकडे सुद्धा त्यांनी आता सावध राहिलं पाहिजे. नष्ट होता कामा नये. गोकुळ सोबत